भिवंडी तालुका के सुरई सारंग ग्राम पंचायत के उपसरपंच विशाल पाटिल के विशेष प्रयासों से तथा केंद्रीय मंत्री पंचायत राज राज्य मंत्री सम्मानीय श्री कपिल जी पाटिल के सहयोग से आज दिनांक 24 दिसंबर 2022 को सारंग गांव में जिला परिषद स्कूल की नई इमारत का भव्य उद्घाटन जिला परिषद सदस्य थाने देवेश पाटिल, भिवंडी पंचायत समिति के सभापति भानुदास पाटिल तथा मान्यवरों के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं जल जीवन योजना का भी भूमि पूजन किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति विद्या थले, रोटरी क्लब रूरल सदस्य श्रद्धा पाटिल, सुरई सारंग ग्राम पंचायत सरपंच बेबीबाई पाटिल, उप सरपंच विशाल पाटिल, ग्राम सेवक उदय शेलके, अरुण पाटिल, विश्वनाथ वझे, आरडी पाटिल, ग्राम पंचायत सदस्य मोहना पाटिल, मोनिका पाटिल, रेखा पाटिल, रोशन वझे, अक्षय पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी व शाला व्यवस्थापन समिति के मुख्याध्यापक व शिक्षक तथा सारंग गांव के ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुष भारी संख्या में उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान सरपंच बेबीबाई पाटिल, उप सरपंच विशाल पाटिल, सुनील पाटिल, अमर पाटिल, ग्राम सेवक उदय शेलके तथा सुरई ग्राम पंचायत व शाला व्यवस्थापन समिति के मुख्याध्यापक व शिक्षकों द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
यांच्या आशीर्वादाने व उपसरपंच श्री विशाल रोहिदास पाटील यांच्या कल्पकतेने व त्यांच्या अपार मेहनतीमुळे ही प्रशस्त शाळा उभारण्यात आली आहे। त्यामुळे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। आणि दरवर्षी पुराच्या पाण्याने ह्या शाळेची अवस्था अशी असायची की दरवर्षी पुराचं पाणी या शाळेत भरायचं आणि ही शाळा इमारत धोक्यात आलेली होती। सन्माननीय सततच्या पाठपुराव्यामुळे ही भव्य वस्तू आता उभारण्यात आलेली आहे। या भव्य वस्तूची मंजुरी ही साहेबांच्याच आशीर्वादाने आणि मला एक सांगावंसं वाटते की त्यांच्याच हस्ते या वास्तूचं उद्घाटन होत आहे आणि त्यांच्या शुभ हस्तेच या वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे। हे सारंगवासियांसाठी व आम्हा शिक्षकांसाठी खरोखर एक भाग्याचं आहे की ज्याने मंजुरी दिली त्यांनीच हे उद्घाटन केलेलं आहे आणि खरोखरच सारंगवासियांसाठी हा एक सोन्याचा दिवस आहे। आज माझ्या शाळेत साहेब 48 मुलं आहेत आणि एक शिक्षिका, एक कामगिरीवर शिक्षिका आहे आणि एक शिक्षिका आणि 48 मुलं मी सांभाळत आहे आणि या शाळेची 100% मुलं प्रगत आहेत। हे मी तुम्हाला उल्लेखाने सांगेन की या शाळेची मुलं ही 100% प्रगत आहेत आणि मुलांची तर प्रगती आहे ती 100% आहे। आताच या भव्य इमारत मंजूर झाल्यापासून आमच्या शिरपेचात अजून एक या इमारतीचा एक मानाचा एक शिरपेच आमच्या एक याच्यामध्ये मिळालेला आहे आणि त्यामुळे खरोखर तुमचे सगळ्यांचे धन्यवाद। आमचे भाग्य की आमच्या वास्तूचे उद्घाटन आपल्या शुभ हस्ते झाले। आपले मनापासून धन्यवाद। अतिशय धोकादायक झालेली इमारत आणि आज आपण पाहतोय भव्य दिव्य सुसज्ज अशी ही इमारत ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भिवंडी यांच्या माध्यमातूनच अशा या सुसज्ज इमारती आपल्याला प्राप्त होत असतात। फक्त त्याचा पाठपुरावा करावा लागतो आणि ते आपल्या गावासाठी मिळवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो। तसा पुढाकार या ठिकाणी विशाल पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतला आणि या गावासाठी सुसज्ज अशी एक शाळेची इमारत त्यांनी या ठिकाणी निर्माण केली। त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुंदर शाळा या सारंगाव जिल्हा परिषद केंद्रामध्ये आज उद्घाटन झालेलं आहे आणि मला सांगताना खरोखर आनंद होतो की मागच्या वेळेला मी जेव्हा इथं आलेलो शाळेमध्ये त्यावेळेला शाळेची परिस्थिती अतिशय वाईट होती। मला वाटतं आमचा रोटरीचा काहीतरी कार्यक्रम होता त्यानिमित्ताने मी आलेलो आणि मॅडमने आम्हाला सांगितलं की आम्हाला इथं नवीन शाळा पाहिजे। त्यावेळेला मी म्हणालो की आपले जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील साहेब आहेत आणि ती आपली अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील आणि आज मला या ठिकाणी ही शाळा बघताना देवेश पाटील साहेबांचं अभिनंदन करावं असं वाटतंय की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शाळा मंजूर करून घेतली आणि ज्या कल्पकतेने ही शाळा आज इथं बांधलेली आहे खरोखरच म्हणजे तालुक्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो, हिच्यापेक्षा मोठ्या शाळा आहेत किंवा जास्त वर्गखोल्यांच्या शाळा आहेत, पण ह्या शाळेतली जी कल्पकता आहे, जे आयडियाज आहेत अतिशय चांगल्या आहेत आणि या शाळेचं अनुकरण करण्यासारखे आहे। मी तर यापुढे सर्वांना सांगणार आहे की एकदा तुम्ही सारंगावची शाळा बघून या, सर्व ठिकाणी सांगणार आहे। आणि खरं म्हणजे केंद्र सरकारचं सर्वात महत्वाचं प्राधान्य असतं आरोग्य आणि शिक्षणाला आणि आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला तर माहित आहे की सध्या आता जगामध्ये चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, पण आपल्या देशामध्ये आपलं एक नेतृत्व असं आहे की जे नरेंद्र मोदीजी आहे, त्याच्यामुळे आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही। आपण खरंच भाग्यवान आहोत की नरेंद्र मोदींचं आपल्याला नेतृत्व लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण अतिशय भाग्यवान आहोत की आपल्याला आदरणीय खासदार केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांचं नेतृत्व लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे ह्या गटामध्ये आपल्याला आपले कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील साहेब यांचं नेतृत्व लाभलेलं आहे। कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये हजारो कोटींची कामं झालेली आहेत। मला वाटतं ह्या आपल्या टोटल भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्व रस्ते झालेले आहेत आणि जे काही रस्ते असतील ते या एका वर्षामध्ये पूर्ण होतील अशी मला खात्री आहे। त्याचप्रमाणे आता आपला मला वाटतं मोठा गाव आणि मानकुली रस्ता जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी या आपल्या ग्रामीण भागाचा कायबाळ होण्यास वेळ लागणार नाही। केंद्र सरकारचं जे काही आता धोरण आहे, शैक्षणिक धोरण, समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारने 2025 ते 26 पर्यंत 1.35 हजार कोटीचा निधी आपल्या शिक्षणासाठी दिलेला आहे आणि या शिक्षा निधीचा उपयोग आपण सर्वजण व्यवस्थित करून जास्तीत जास्त आपली पिढी कशी शिक्षणाच्या दृष्टीने चांगली निर्माण करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचं आहे। आता आपली शाळेची इमारत झाली आहे। माझी या ठिकाणी शिक्षकांना किंवा सर्व नागरिकांना विनंती आहे, विशेष करून शाळा समिती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सर्व शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि त्याचप्रमाणे गावातील सरपंच आणि सदस्य
तसेच गावातील सर्व नागरिक शाळेची इमारत आपण अतिशय चांगल्या प्रकारे बनवलेली आहे, पण या पुढे तिचा मेंटेन कसा करायचा हे महत्वाचं काम आहे. विषय काय इथं पाण्याची व्यवस्था होईल. जरा शुद्ध पाणी ठेवा मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने, ते महत्वाचं आहे. साठी तुम्हाला जे काही मदत लागेल पंचायत समिती स्तरावर आम्ही आहे, जिल्हा परिषद स्तरावर देवेश पाटील साहेब आहेत, आम्ही नक्कीच करू. आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढून आपल्या जे काही विद्यार्थी आहेत ते चांगले निर्माण होऊन देशाच्या प्रगतीसाठी आपण हातभार लावू शकतो. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि नाव त्याचप्रमाणे राज्याचं नाव देशामध्ये जास्तीत जास्त कसं करता येईल या दृष्टीने चांगली पिढी निर्माण करण्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. या शाळेसाठी ज्यांनी मेहनत घेतली, आता शिक्षकांनी सांगितलं शाळा मंजूर, मी तेच सांगतो, शाळा मंजूर करणं ही मोठी गोष्ट आहेच, पण ती मंजूर केलेली शाळा त्या शाळेमध्ये रूपांतर करणं ही त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी संपूर्ण शिक्षक वर्ग, उपसरपंच विशाल पाटील, सुनील पाटील यांनी जी मेहनत घेतली या शाळेला, शाळेचा दर्जा, शाळेचं चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यासाठी त्यांना मी मनापासून आज धन्यवाद देतो. आपले सभापती आदरणीय रामदास पाटलांनी सांगितलं आपण शिक्षकांसाठी लक्ष दिलं पाहिजे. मी खरंच मनापासून सांगेन का शाळेय ज्या शाळा आपल्या तालुक्यात असो, गावात असो, माझ्या जिल्हा परिषद गट असतो, शाळा ही अशी वस्तू आहे जिथे आपला विद्यार्थी घडतो. विद्यार्थी घडला तर समाज घडेल. म्हणून आपल्याला समाजाला, देशाला घडवायचं असेल तर आपण विशेष लक्ष शाळेकडे दिलं पाहिजे. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुख सोयी शिक्षक त्यांच्याकडे लक्ष देतातच, पण पाल्यांनी तेवढंच, पालकांनी त्याच्याकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. आपण सर्वांनी मिळून आपला मुलगा ज्या शाळेत जातो त्या शाळेची स्थिती कशी असेल, जर स्थिती खराब असेल तर आपल्या लोकप्रतिनिधीपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे आणि आपली शाळा जास्तीत जास्त कशी चांगली होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता त्यांनी सांगितलं, मी या भागाचंच सांगतो. आता आपण समोर हा रस्ता बघतोय, हा 1997च्या वेळेस अरुण साहेब बरोबर आहे ना, त्यावेळेस आपल्या या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब सभापती असताना रस्ता जॉईन केला. पहिले या दोन्ही गावांना एकमेकाच्या दिशेने जायचं असेल तर 5 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत असेल. म्हणून याचं सांगण्याचं उदाहरण हेच आहे. गेल्या 25 वर्षापासून आम्ही या भागाकडे आमचं लक्ष आहे. या भागातली जनता आमचा मायबाप आहे, त्यांच्यासाठी जे आम्हाला करता येईल, त्यांच्यासाठी जे आम्हाला प्रयत्न करता येईल विकासासाठी ते आम्ही करत राहू. सारंगावचं विषय सांगितलं तर सारंगावचं प्रत्येक विकासासाठी पक्ष जात भेद न बघता सर्व कार्यकर्ते, सर्व जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सर्व ग्रामपंचायत सदस्य एकत्र येतात. त्यामुळे मी सारंगावच्या प्रत्येक नागरिकाचंही मनापासून अभिनंदन करेन की आपल्या गावच्या विकासासाठी आपण सर्वांनी असं एकत्र राहिलं पाहिजे. सुरुवात एकापासून होते, शेवट सर्वांमुळे होते. म्हणून आपण सुरुवात एकाने केली तरी त्या प्रत्येक एकाला आपण जर सर्वांनी साथ दिली तर या गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे या गावातली जवळजवळ सर्व कामं झालेली आहेत. काही थोडीफार कामं असतील. महिलांचा इथे जास्त सहभाग आहे. महिला हॉलचा विषय मी मुद्दामून काढेन. महिला हॉलचा मी जवळजवळ वर्ष, 1.5 वर्ष सदस्य ग्रामस्थ यांच्या मागे फॉलोअप करतोय का मला महिला हॉलसाठी जागा द्या. माझ्या सर्वांसमोर तुम्हाला मनापासून विनंती आहे, या 1-2 दिवसात तुमची जागा फायनल करा महिला हॉलसाठी आणि महिला हॉलचंही काम चालू करा. ज्या पद्धतीने शाळेचं आपण रूपांतर केलंय तसं महिला मंडळासाठी हॉलही त्याच पद्धतीने, त्याच दर्जाचा झाला पाहिजे ही मी तुम्हाला आज शाश्वत करतो. महिला हॉल आपला मंजूर आहे, तुम्ही लवकरात लवकर जागा द्या. हे आज सांगण्याचं कारण असं का महिला सगळ्या माझ्याकडे रागात बघतात, मी तुमच्याकडे बोट करतो. त्याचं कारणच आहे तुम्ही जागा देत नाही. मी महिला हॉल बनवणार कुठून? दरवेळेस मी त्यांच्याजवळ येतो, महिला हॉल बनवणार. तुम्ही जागा लवकरात लवकर, सुनील पाटील असेल, विशाल पाटील असेल, प्रमोद असेल, सगळ्यांनी, बाळादा असेल, सगळ्यांनी एकत्र मिळून आजच्या जागेचं फायनल करा. दिवस चांगला आहे, चांगल्या दिवशी चांगली सुरुवात झाली का नेहमी चांगला होते. म्हणून मी तुम्हाला त्याबद्दलही मनापासून विनंती करेन, आपण महिला हॉलचंही लवकरात लवकर काम पूर्ण केलं पाहिजे. देवेश पाटील साहेब हे विसरलेले नाही. तर या गावाचं एक विशेष आहे, मी सांगू इच्छितो देवेश पाटील साहेब की ग्रामपंचायतीची निवडणूक जेव्हापासून या गावामध्ये लागते तेव्हापासून या गावामध्ये एकजुटीने बिनविरोध अशी ग्रामपंचायत